बघू शकता आउटफिट कडक मध्ये जातात चप्पल काढायचं नाही बेलाचा भाजीपाला घेतलाय ते पण दाखवा. बघू शकता बुवाजान खालाजान फुफाजान चेकआउट करून निघायचंय पेरूच्या वाड्यात. म्हणायचं बंद झालं येडे का काय रस्सा वता बस्सा बस्सा आणि खा खासा खस्सा. देवी और सज्जनों, दिस इज सीता गुफा और जिस गुफा से हम गुजर रहे हैं जी सीता गुफा. हम प्रैंक करने जा रहे गाइस. मरा हुआ झुरळ मिला है, देखो भाग रहे उधर से. आता है ना आता इथं होणार आहे महायुद्ध. बघू शकता आउटफिट कडक मध्ये दीपक भाईंनी सिरम दिले डोक्याचं. दिलं की लावलंय की कळा नव्हे तुम्हाला हात लावून. सपाट का झाली दोरेपणचा सिल्की आहे ना केस. सिल्क कॅडबरी पेक्षा जास्त सिल्की आहेत. हात तरी दिसते ते बघा. चला ये चला लेडीज अँड जेंटलमॅन चला उरका. हा बघा ढग आलाय खाली. दिस इज डोंगर. दिस इज ढग आलाय खाली. अयो काका वाचवा. गाड्या आहेत तिथं बऱ्यापैकी. हा कडक 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 हा लय कडक दिसतंय. दिस इज वॉट वी वॉन्ट. दिस इज हे मंदिर आहे आपलं. हे मंदिर हा डोंगर मला वाटतं ब्रह्मगिरी आहे आणि हा ढग. आणि इथून आपल्याला लाईन आहे. लाईन तर काहीच नाही आहे, शून्य लाईन आहे. आम्ही गेल्या वेळेस आलो होतो इथून लाईन तिकडून लाईन चालू झाली होती. पैसा दिलाय 60 रुपये. एक जोडला 10 रुपये. प्रति जोड 10 रुपये घेतले जातात चप्पल काढायचे. नाही बेलाचा भाजीपाला घेतलाय ते पण दाखवा. बघू शकता दोन फुल ह्याच्यावाल्या वाटतात. केवढ्याला दिलं हो? 1000 का बार 100 का बार. तुम्ही कुठल्या शेतात US मधून आणले का इम्पोर्टेड? हे मी देते म्हणून त्याची प्राइस आहे. सन्न झाले मन. फोन वगैरे आत नाही चढा रे. बघूयात कुठे ठेवायचं आहे. आपण शोधूयात. आणि अजिबात गर्दी नाही. लय असं आनंद झालाय ना डायरेक्ट. बघू शकता नुसतं मोकळं खळखळीत वातावरण आहे डायरेक्ट. गर्दी बिर्दी काय शून्य आहे डायरेक्ट. थोडीशी आहे तशी आतमध्ये. ते मला वाटतं 1 hour इज मॅक्झिमम टू टेक दर्शन. हा मंडळी इतकीच लाईन आहे. अरे आपल्या ब्लॉगचं काय झालं? आपल्या ब्लॉगचं बर एवढीच गर्दी आहे. बघू शकता जास्त नाही आहे. एक 45 minutes आय थिंक इट विल टेक. लय वेळ झालं लाईनीत थांबलो. लय हळूहळू टाइम बघ ना. तर 8:05 साधारणपणे 7 वाजता आले आपण. नाही 1 तास गेलाय. गर्दी नसताना. गर्दी असताना किती वेळ गेला असता जस्ट इमॅजिन. बडबड गर्दी दिसली तर 200 रुपये देऊन जावा. हा 100% काय नाही 200-300 रुपये. पोरं जाणार असेल तर थांबा नाही येऊच नका त्यापेक्षा बरोबर. येडे आहेत तुम्ही. या तसं काय विषय नाही. बॉईज ट्रिप चांगली असते कधी पण कडक. खूप अथक प्रयत्न आणि खूप सारे वेट नंतर बघू शकता आपण आलोय कमानीजवळ. आणि यांचे ट्रॅडिशनल बघा बुवाजान खालाजान फुफाजान. गर्दी बघू शकता आपण. भरपूर सारी गर्दी आहे. डोक्यावरती पदर घ्यायला लागतो म्हणून पदर घेतलाय. रिच्युअल्स फॉलो करतायत. आणि अजून किती पुढे माहीत नाही. आणि इथं जगन्नाथचं हे मूर्ती आहे. तो देवी और सज्जनों कैमरा अलाउड नहीं है. काका के शक्ल तो गोचिड़े. कैमरा अलाउड नहीं है फिर भी हम दिखा रहे. वो देखिए मंदिरच्या आतलं झुंबर दिसते. थोडंसं हिंदी झालं पण ते ॲडजस्ट करा. प्रतीक काय वाजवतोय?
म्हणायचं बंद झालं येड आहे का कॅमेरा फोबिया आहे काय तुला गर्दी आहे तशी भरपूर अभिषेक चाललाय इथं पैसे घेऊन मस्त पैकी तर दर्शन झाले बघू शकता बाहेर आलोय आता रूम चेकआउट करायची रूम चेकआउट करून निघायचंय पेरूच्या वाड्याला पडलो नाही पडलो हमको गिरा सके ऐसी कोई पायरी नाही स्टिंगच्या स्टिंग पिणार मी नाही दाखवू का तुम्हाला तोंडावणी बघा कळेल तुम्हाला चेकआउट झालाय रूम मध्ये मस्त हलका झालो रूमला जडकली केली आणि गाडी लय वेळ झाला इथं ठेवली होती पार्किंगला काय पैसे नाही घालावले काय नाही घालावले आता बाहेर जाताना मला वाटतं गेटवर काहीतरी पावती पुवती होईल ते बघू जा होते का नाही आणि बाकी काय नाही मग आता जायचंय कुठं जायचंय पेरूच्या वाडीला आणि यांचा अजून उरकानाच एवढं कुठं घाळ काम असतं का आता आम्ही चाललोय पेरूच्या वाडीला मला एवढंच बोलायचं आणि आम्ही थकलोय, भूक लागली काय? खूप हा जर कुणाला यायचं असेल नाशिक त्र्यंबकेश्वरला तर डायरेक्ट मंदिराच्या जवळ हा हायवे एस टीचा बस स्टँड नटमल्ली पोचलोय कन्नड गाणं ऐकून पोचलोय पेरूच्या इंडी पेरूच्या वाडीला एवढी आहे गर्दी की दीपकला रोजच होते सर्दी गुतलो कसं काय मी ए हातबीत करत जा किरत बाजूला जरा जाऊ दे एवढं तेवढं चालतं लय ऊन आहे बेकार पण पोचलं आता पेरूच्या वाडीला कच्चून आहे गर्दी इथं आणि गाडीला पार्किंग आपल्या गाडीला शोधतोय पार्किंग बघा तुझं काय ग तुझं आळस नाही दाखवायचं आम्हाला पार्किंग ये सब पेरू की वाडी का पार्किंग है जी पेरूच्या वाडीला पार्किंग गेलं तर आमचे ड्रायव्हर शोधायचे तू शांत बसते का ग जी ही एंट्री आहे बघू शकता आणि गर्दी बघा आतमध्ये काय आहे काय नाही त्यात आतमध्ये गेल्यावरतीच कळल आणि इथं फुल फवारा लावलाय पाण्याचा माणसांना गार वाटायला बघू शकता गर्दी कच्चून गर्दी बघू शकता इथं लेझी रिव्हर आहे घाण झालेली एकदम आर्टिफिशियल बनवल्या आणि ही राईड आहे राईड त्या राईड मध्ये माणसं बसवतात आणि घर 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 ये बॅलन्स आणि दोघं बी पालती पडते मला वाटते आपल्याला भेटलेली आहे जागा विथ मेन्यू कार्ड आणि हे आहे मेन्यू कार्ड आणि हे आहेत मेन्यू खाणारे तोंड बघा किड सेक्शन दाखव रे इकडे ब्लॉग मध्ये हा किड सेक्शन सगळं आलं बिंदास घ्या मिसळ प्लेट इथे मराठीमध्ये लिहिलेले आहे इथे मराठीमध्ये लिहिलंय शुद्ध तुम्ही इकडून वाचा आम्ही इकडून वाचतो ह्यांना कळत तर काय कुसळं नाही मोठं दाखवायचं सोडून कळत तर काय कुसळं नाही आलेली आहे मिसळ विदाउट रस्सा आलं नाही रस्सा बोंबलत बस्सा आलेले पेरूची लस्सी आणि खाणार दोन मच्छी काय रस्सा वता बस्सा आणि खा खासा कस्सा काय म्हणायचं दीपक तुम्हाला बघा दीपक बाई इन द हाऊस ना रासकला लिंबू पडलं एक थिंबू इथं गरिबांनी खायला सुरुवात पण केली माझी आईस्क्रीम इथे आणि FTK आईस्क्रीम नाही मराठीत काय म्हणतात आईस फीडबॅकचं कार्ड RCB ची ग्रीन जर्सी झालेली आहे दादा फीडबॅक देतात फीडबॅक टिश्यू संपलाय चांगला फीडबॅक द्या रे नानाच्या पेरूची वाढी झालेली नानाची पेरूची वाडी नाही नाना इज माय ॲडिशनल वर्ड टू entertain you शाळा ऍक्च्युली व्हॉट आय वॉज सेइंग दॅट की पेरूची वाडी फिरून झाली आहे आता चाललोय आम्ही पंचवटी द नाशिकला आणि तिथे जाऊन मस्तपैकी सीता गुफा आणि आजूबाजूचे एक 10-15 मंदिर आहेत तिथल्या तिथे छोटे धड धड काळ जात मायेना लिटिल हार्टस खिशात माझ्या मायेना गरम झाले ह्याच्या माईला तर मंडळाचे सामाजिक कार्यकर्ते आणि अध्यक्षांना माझा शत प्रणाम कसला गोरा दिसतोय बघा यो
डायरेक्ट सूर्य चमकतो ह्याच्यावर. आणि तर आपण आलोय पंचवटी नाशिक गोदावरीच्या घाटावरती. काळा राम मंदिर आणि हा प्रतीक शिंदे गोरा. व्हेरी गुड स्कल्पचर. मंदिर तर खूप छान आहे, बघू शकता आपण. वीरची आणि आपले नाथ मस्कोबा कुडीची वाईब येते. आपले जेजुरीची पण मिक्स वाईब. आयला अति सुंदर मंदिर आहे, बघू शकता आपण. हनुमानजी मंदिर सुंदर. अंधे व्यक्ति की हम मदद करने वाले देख सकते हो. ठीक से लेके जाओ उनको. दिखाई नहीं छडी किधर आहे उनकी. सीता गुफाची लाईन ही लाईन. त्या लाईनीला आता आम्ही थांबलोय, बघू शकता. काय रे इथं कडक काय ती वाचून दाखवते ना. इथं टर्न ऑफ मोबाईल कॅमेरा लिहिले म्हणून ऑन केला होता, आता बंद करतो. देवी और सज्जनों, दिस इज सीता गुफा और जिस गुफा से हम गुजर रहे हैं तीच सीता गुफा. बघा, दिस इज सीता गुफा. सीता गुफा आलो बाहेर. असं जायचं गुफेत. एवढीच गुफा आहे. आणि इथून आलो. जय श्रीराम. सीता गुफा आणि ही शूर्पणखा. बिल फुकट न सांगता. और उनके सज्जनों, हम अभी आता घाटातून निघालो आहे कडक मध्ये. आता जाणार कुठे? जवळजवळ अर्धा पाऊण तास झालं थांबलोय सीएनजीच्या लाईनला थांबलोय. पण मेन मुद्दा असा आहे की सीएनजीच नाहीये पंपात. सीएनजी येतोय रस्त्याने ट्रक मध्ये, पण ट्रक पण नाहीये. कुठं गायब झालाय काय माहिती. 1 तास 1.5 तास थांबल्यानंतर हा गॉगल इथं पाडून आणि आपली गाडी भरते सीएनजी. हम प्रैंक करने जा रहे गाइस. मारा हुआ जुरल में आए, देखो भाग रहे उधर से. जुरल को देख के मारा तो इसी ने. कैसा लगा प्रैंक? कसा वाटतंय? राडा आंधे अजून जुरळ जुरळाचा हात बघा. जुरळ टाका लय गाणं उड्या बिडी मार. कुठे आता त्याचे दे पिकून कडक क्रॅक. कुठे आते काय? मुख्य जनावरांवर खेळतोय. हॉटेल बघितलंय कुठलं तरी कडक दिसायला तरी. ॲम्बियन्स चांगला आहे. 5 पैकी 4 ॲम्बियन्सला. मसाला पापड बी चांगला आहे. 4 चाट मसाला सगळं व्यवस्थित होतं. त्यानंतर आता जे होतोय मागवलंय पनीर मालवणी, पनीर पंजाबी, 2 नान मेरे को और ओजी ड्राइवर बॉबी को, और बाकी सब डुप्लीकेट लोगों को बटर आणि पनीर क्रिस्पी स्टार्टरमध्ये येते. काम चाललंय पनीर क्रिस्पीचं. बाटल्या आल्यात बिस्लरीच्या. बॉब्सीला शेवटचा माल राहिला सायला शिल्लकीचा. जास्त भेटलाय माझ्यापेक्षा बघा. इकडं बघा काय चालू. कंटिन्यू राडा चाललाय. प्लेट सरकवली ना तरी कळणार नाही. लेनास काय. इथं आत्ताच जेवलो. आम्ही जेवलोय पण तुम्ही जेवू नका.
स्प्राईट हा. तुम्ही शौकीन असाल स्प्राईट स्प्राईट एकदम कडक स्प्राईट आहे. भारी भेटते इथे. स्प्राईट एकदम कडक आहे आणि मसाला पापड त्यातल्या ठीक होता. बाकी निस्ती भरली आहे बाकी टाकी. आम्हाला सर्व्हिस मुळे सगळा मूड गेला. सर्व्हिस तर लय नो टट्टी कांदा मट्टी. नो लिंबू काय एवढी गरिबी. हा ना, एवढं क्वालिटी हॉटेल. दाखवा गाड्या किती आल्या. गाड्या बघा, ह्या एवढ्या गाड्या आणि म्हणजे मोठं घर, पोकाळ वासान, वार जाई बस्सा बस्सा. अपनी सवारी चल पडी है. हा ड्रायव्हर बदललाय, मग अशी झोपला होता. तुम बदल गए. मैं बदल गया हूं. मैं बदल जाऊंगा. जेवण बिवण झालं होतं, काय काम नव्हतं. डेझर्ट खायची जी इच्छा झाली म्हणून 2 दिवसापूर्वी होता बड्डे. आता कसं आहे हा? 2 दिवसापूर्वी बड्डे होता माणसाचा, तर डेझर्ट खायची इच्छा झाली म्हणून केक आणलाय कापाय. इकडे दाखवा तयारीला 2 त्याला बसू दे. काय करताय तुम्ही बसून? हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू प्रतीक, हॅपी बर्थडे टू यू, God bless you, happy birthday, happy birthday, happy birthday to you. काय वाटतंय पब्लिक कमेंट मध्ये सांगा. नडू यांना नडू आहे. चला भावांनो, I'll take your leave and चाललो आता झोपाय. लय घाण झोपायला. किती वाजले? 1 वाजले होते. ते जातो आणि डायरेक्ट जाऊन झोपतो बिछाना असेल तर. बाय बाय एव्हरीबॉडी, विल मीट इन नेक्स्ट व्हिडिओ.